अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नमो गणेश विनायक, तुझे वाहन ते मूषक, तुझ प्रिय असती मोदक, देता सुखविसी जना. हे शब्द विश्वाची जननी, तू मजवर प्रसन्न होनी, ओघड होनी दे शब्द वाणी. साई शब्द पूजेसी सद्गुरुराया माथ्यावर देव, ठेव तुझा कृपा कर, जेणे आत्मज्योत प्रखर होईल माझी गुरुदेवा. श्रोते तुमचा प्रेम भाव, मनी जागवी भक्तिभाव. साई कथा अभिनव सांगता मन तुष्टते, निज कार्य करूनी पूर्ण. साईनाथ जाती ते निघून, साकार निराकारी मिळवून घेती पहा समाधी. जरी पार्थिव नाही आकार, आता उरला डोळ्यांसमोर, तरी साई बोध सागर पहा तिथे साईनाथ. दुधात लपलेले दही, दयात ते लोणी पाही, लोण्यात तूप लपोनी राही, ज्ञाता खूण जाणतो. तैसे स्वामी साईनाथ असती नाम, आणि बोधात खूण ओळखोनी धरा बोट. सत्संग तयांचा लाभण्या, आकार रूपी देह गेला, व्यक्त अव्यक्ती निमाला. समाधीस्थ जरी साई झाला, तरी लीला दाखवी. नवल ह्याचे न वाटो द्यावे, निर्वाण जरी देहाचे घडावे, तरी चैतन्य रूपे उरावे. अगाध शक्ती त्यांची, कृपा लाभण्या साईनाथांची. अनन्य भक्ती करा त्यांची, ती मूर्तच असे कारुण्याची. धावे भक्त भेटीस साई पासोनी, नाही विभक्त तोच खरा साई भक्त. स्मरे साई नाम चित्त, अखंडत्वे जयाचे. पतिव्रतेचे पतिप्रेम, तैसेचे ते गुरुप्रेम. असावे शिष्यमनी निष्काम, न मागता सर्व मिळे. अनन्य भावे करावे चिंतन, ध्याना वाचून नाही साधन. अभ्यास करावा आपला आपण, जन्म सार्थकी लावावा. नित्य राखावा विवेक, साई स्मृतीत क्षण प्रत्येक. घालवावा तो एकेक, त्राता रक्षिता तो साई. जर समोर आले संकट, तर आठवा साई चित्तास. तया कृपे एका क्षणात निर्भयता अनुभवा. साईंनी भक्तांचे हाती दिली साध्य साधने किती. जे काय योग्य ते त्याप्रती, ध्यान पूजा भजन ती. दीक्षित माधवराव महाजनी, बाबा सांगती तया लागून पोथी वाचावी श्रद्धेनी. भागवत ती जाणा, ती आज्ञा मानून प्रमाण. तिघे उल्हासे करती वाचन, हरिकथेचे अमृतपान सानंदाने ते करती. पठण श्रवण आणि चिंतन, ग्रंथ पठणी येई घडून. हरिकथेचे घडता श्रवण, प्रेमपान्हा उचंबळे. सश्रद्धे चालता पोथी वाचन, आले कथानक नवनाथ अवतरण. नवनारायणे अवतार घेऊन केला उद्धार लोकांचा. नवनाथ झाले, अनेक राजे पंथी जोडले. नृपासहित प्रजानन लावले, भक्ती मार्गी तयांनी. नवनाथांच्या नवलकथा अद्भुत अतर्क्य वाचिता ऐकता. काका महाजनींचे चित्ता आला एक विचार. कोठे ते नाथ प्रतापवंत, कोठे आपण पापी पतित. सोपी नव्हे ती भक्ती वाट, कैसे होईल उद्धरण. तो आपुल्या मनीचा विचार. काका म्हणते ओठांवर, ऐकोनी विचार दुखावे अंतर. तेव्हा माधवरावांचे ते काय म्हणती काकांना सांगा. नाथ म्हणती कुण्हा, जे आधार देती अनाथांना. कनवाळू कृपाळू जरी काही नाथ लक्षणे, तरी साई का कोणी दुजे. भक्त कैवारी भक्त रक्षणे, हे तर ब्रीद बाबांचे. साईचा आपुले साईनाथ, त्यांच्या लीला ही अद्भुत. अगम्य अतर्क्य आश्चर्यचकित, हे का लागे सांगणे. ऐसा संवाद होत असता आनंदराव पाखाडे अवचिता येती सांगती. स्वप्न दृष्टांता जोका त्यांचा अनुभव. ते म्हणती मी सागर तीरावर, मला दर्शन देती साई रमावर. ते उंच सिंहासनावर, मी कंबरेभर पाण्यात. मज सवे त्या स्वप्न दृष्टांती. माधवराव उभे संगती, आनंदराव ठेवा पायांवरती. डोई सांगती साईनाथांच्या. साई चरण ते पाण्यात, मी असता चिंताक्रांत. माधवराव झाले विनवीत, देवा पाय पाण्यावरी. तव अवचित पदकमले पाण्यावरी. ते आले मी विनम्र भावे वंदिले, साईनाथ म्हणोनी. तव बाबा म्हणती मजला श्यामे, दर्शन घडविले तुला. धोतर जरी काठी त्याला, नेसव माझी ही आज्ञा. मी सोबत धोतर आणले, ते काका तुम्ही जरी दिले, तरीच माधवराव भले स्वीकारतील वाटते. माधवराव म्हणती आनंदरावांना, या तुमच्या हो स्वप्न खुणा. कौल लावणी तो बाबांना, मग धोतर स्वीकारले. मनोमनी ती पटली खूण. काका महाजनी लागून, साईंनी लीला दाखवून नाथपण सिद्ध केले. मग भक्तांना एक पटले, काका अंतरी समजले. आपला गुरुच आपले भले, सदा सर्वदा तो करी. माथा असावा गुरुपदांवर, तयासीचा आपुला कैवार. तोच एक पालनहार, करता करविता तो एक. शिष्य गुरु एकची करावा, वारंवार तो न बदलावा. त्याचे पदीच भाव असावा, नको भक्ती व्यभिचार. तो आपुला माय बाप, तोच हरे सकळ ताप. त्यांचे संगतीता आपोआप होई क्षय पापांचा. उगाच दुजाचे ऐकून आपण न मोडावे अनुसंधान. दृढ श्रद्धा भाव ठेवून तो सद्गुरु पूजावा. आपलाच गुरु आपुला देव, अंतरी असावा हा दृढ भाव. तरीच उद्धार पावे जीव, संगतीत गुरुनाथांच्या. गुरु अंगी त्या नाना कळा, आपण फक्त पहाव्या डोळा.
अद्भुत अनेक त्या लीला करे सहज तो एक. सारांश गुरुवरी प्रेम असावे, विनम्र भावे नमस्कारावे, लीला कौतुक ते पहावे, लीन होऊन चरणांसी. आपला आपुल्या गुरुवर हवा विश्वास, निरंतर तोच करील जन्मोद्धार आणि कल्याण सर्वांचे. साई सच्चरित्र कथा सुंदर वाचिता तुम्ही वाचणार, जन्म सार्थकी लागणार, धरा मनी विश्वास. श्रद्धा आणि सबुरी ती राखावी अंतरी, तरीच साई कृपा करी घ्या अनुभव रोकडा. साई आपुला मालक, साई आपुला पालक, साई विश्व तारक अल्ला साई. साई चरित्र वाचन करील, साप विंचू विष उतरेल, साई रक्षण ते करेल, खूण जाण अंतरी. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडे, सारांश लेखन ते तुम्ही घ्यावे गोड मानून. श्री गोविंद तनय विन्वित असे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशान्मा प्रथम पूजका तुझे पूजन करीतो, जोडोनी कर दोन तू आता प्रसन्न होऊन वरप्रसाद तो द्यावा. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण सेवा मागणेची आता तुम्हा देवादी देवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.